नमस्कार मित्रांनो, आजच्या या बोनिवलीच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय व्हॉट्सअपद्वारे गाडी जमलेली एक हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा याच्या निमित्त एक बॅनर पडलेला आपल्या सुलतान 2111 याचा आणि एक प्रेक्षणीय बिंजोड जमली तिकडे तमनाचा राणा होता अशी एक बॅनर बघायला भेटलेला आणि सोबत आपल्याला परी रणजित शेठ म्हात्रे यांचा रॉकेट बघायला भेटला. रॉकेट आणि सुलतान एक चांगली गाडी पळाली आणि गुलालासाठी पात्र ठरली. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव प्रतीक पांडुरंग म्हात्रे. आणि रॉकेट कोणाच्या नावाने पळतं? परिरंजित म्हात्रे, सोनारपाडा. दादा काय सांगाल एक चांगला म्हणजे वासरामध्ये आज आपल्याला रॉकेट बघायला भेटला. बघायला गेलं तर सुलतान पण एकदम टॉपला पळतं आणि रॉकेट तर आपला नावच दिलाच आहे. कसं काय पैरा जुळून आला? पहिला म्हणजे आमचा उंबरवेड्याला पहिले सगळ्यात पहिले गाडी पळाली होती रॉकेटची आणि सुलतानची. तेव्हापासून गाडी म्हणजे गुलाला त्याची गाडी आमची 5-6 गाड्या झाल्या म्हणजे आमच्या गुलाला त्याची गाडी. बरोबर. दादा आज व्हॉट्सअपद्वारे शर्यत जमलेली, मग पैऱ्याचं वगैरे नियोजन कसं केलं? कारण का बघा सुलतान पण टॉपला पळत आणि कुठून त्याला एक चांगला खांदा आणि चांगला साथ द्यायला आपल्या रॉकेटची साथ भेटली. नियोजन कसं काय केलं? नियोजन म्हणजे जयेश दादा आणि दादांचा नियोजन ठरला होता म्हणजे आधीच. सुलतानचा ना तमनाचा राणा त्याच्यावर गाडी जमली होती, तर दादांनी फोन केला होता रणजित दादांना पैऱ्यासाठी. गाडी दादांनी बैल दिला होता पैऱ्यासाठी. दादा राणाला तिकडनं चिंचपाड्याचा लक्ष निघाला गोपाल बाबा महाराज यांचा. एक मोठी गाडी होती ती पण आणि समोर आपलं एक वासरू होता आणि आपला रॉकेट होता. पण चांगली गाडी पळाली. काय सांगाल तुम्ही? नाही, गाडी लढत आमची मैत्रीपूर्वकच झाली, असं काही नाही. आणि लक्षवाल्यांचे पण आमचे चांगले संबंध आहेत आणि एक ना एक दिवस आम्ही त्यांच्या पैऱ्यात पण पळू, कारण की त्यांचे आणि आमचे खूप कॉन्टॅक्ट जवळचे आहेत. दादा रॉकेट बद्दल काय सांगाल? कारण का बघायला गेलं तर जवळपासून दावणीला आले ना, तेव्हा रॉकेटच्या स्पीडनी नाव करीत घेतलंय सोनारपाड्याचा. रॉकेटने म्हणजे विषय रॉकेटने मेन म्हणजे आमचा गुलालात पण ठेवलाय आणि आम्हाला, आणि मेन म्हणजे पाखरे आमचा बिमार असल्यामुळे आम्हाला बैल नव्हता धावणीत. योगेश दादांनी तो सहज म्हणून गेल्या वर्षी आणला होता आमच्यासाठी. तेव्हा तो चांगला गुलाल राहिला होता, 16-17 गाड्या गुलालात लगातार राहिला होता बैल. तेव्हा मग दादांनी नंतर म्हणजे ठरला योगेश दादांचा आणि दादांचा का बैल विकत घ्यायचा म्हणून, आणि तो विकत घेतला. तेव्हापासून त्याने म्हणजे दादाचं नाव, आमचं नाव, गावाचं नाव आमच्या गुलाला ठेवून गावाचं नाव रोशन केलं त्यांनी पहिला. बरोबर. दादा आज बघायला गेलं तर सोनारपाड्याचं नाव खूप मोठं आहे आणि त्याच्यात कुठे ना कुठेतरी आपलं नाव देखील जोडलं जातं. रणजित शेठचं नाव देखील जोडलं जातं. कारण का रणजित शेठ असा माणूस आहे की दावणीला 10 ते 12 नंदी एका टायमाला ठेवतं आणि चांगले चांगले लढती देतं. काय बोलाल? 10 ते 12 तर आहेच नंदी ना. त्या नंदीत अजून ऍड पण झाल्यात अजून वासरं. दावणीत बैल आहेत, खूप सारी बैल झाल्यात दावणीला आणि सगळे गुलालात बैल आहेत. आणि योगेश दादाची मेहनत आहे त्याच्या मागे खूप सारी, कारण की बैल कुठे वासरू चांगला असला काय असला, योगेश दादा लगेच कॉन्टॅक्ट मध्ये घेऊन बैल वासरं आपल्या ग्रुपमध्ये आणून देतो. आणि योगेश दादाची बैल आमची नसून योगेश दादाचीच बैल आहेत. योगेश दादाचे लास्ट पर्यंत योगेश दादाच्या रणजिताच्या नावातच पडत राहणार बैल जे काय दावणीला आहेत ती सगळी. दादा रणजित शेठ बद्दल काय बोलाल? कारण का एक संयमी व्यक्तिमत्व. कितीक तरी बघायला गेलं तर पाखऱ्या आजारी असताना बऱ्याचशा गाड्या होऊन पडल्या, त्याच्यानंतर हिंमत ना अर्था पाखऱ्याला पण रिकव्हर केला, घरच्या गाड्या पळवल्या, त्याच्यानंतर रॉकेट पण दावणीला लागला. आता चांगले चांगले पैरे चालून येतात. काय बोलाल? पैऱ्यांसाठी खूप जणांचे फोन असतात, पण विषय काय होतो, कारण की मी वेगळा शब्द देणार, ग्रुपवरती पोरांचा वेगळा विषय असतो, दादाचा वेगळा ठरलेला असतो, गणपत दादांशी कॉन्टॅक्ट वेगळ्यांचा झालेला असतो. सगळ्यांना होकार एकसाथ देता येत नाही, तर एखादा मैदान एक मागे पुढे होतो, त्याकडे समजून घ्या. नक्की आम्ही जेवढ्या जणांचे कॉन्टॅक्ट म्हणजे फोन येतात आम्हाला पैऱ्यासाठी, आम्ही सगळ्यांच्या पैऱ्यात पडू, असं काही नाही. दादा आज पैऱ्यामध्ये सुलतान पल्ल्याला मला तर वाटतं 2 दुसऱ्यापासून म्हणजे आदत वयापासून गाजवतोय, आता दुसरा होऊन मला तर वाटतं चाललाय, जस्ट दात लावलाय. मग काय सांगाल त्याच्या स्पीड बद्दल? स्पीड खूप, बैलाला स्पीड खूप आहे ना, तेव्हा त्याचं भविष्य दिसून येतोय मला तरी, माझ्या दृष्टिकोनातून तरी, का तो त्यांचं दावणीचं नाव खूप मोठं करेल. आता पण करतोच आहे ना, पुढे जाऊन पण तो खूप मोठं नाव करेल. एखाद्या जो असं त्यांच्या आयुष्यात येईल माझ्या दृष्टिकोनातून, तर तो सगळ्यात मोठे बिनजोड करेल असा. म्हणजे याच्याकडे बघता वाटतंय का एकदम टॉप मध्ये मोठे मोठे बिनजोड तेवढा स्पीड आहे त्या बैलात, कारण की मी बघतो ना दोन्ही खांदे आतून पळतो, तोंड काढूनच असतो बैलाला, म्हणजे असा कमी नाही पडत कुठेच. असा गाड्याला जेवढी गाडी घासेल तेवढा पळत राहतो तो, त्याच्या धमक आहे ती बैलात. बरोबर. दादा रॉकेट बद्दल काय सांगाल? कारण का आता बघा 3 फेऱ्याचं मोठं मैदान पडलेलं आहे, तिकडे आपल्याला बघायला भेटेल का कर्जत मध्ये? नाही, दादाचं रॉकेटचं नियोजन नाही केलेला, पण दुसरा बैल असेल आमचा, असं चाललंय नियोजन. दादावर आहे, दादांनी नियोजन केलं तर पळू. दादा मुंबई विंजोरला खूप चांगले दिवस येत चालले, काय वाटतं तुम्हाला आपला हा खेळ बघता? कारण का अगोदरचा खेळ आणि आताचा खेळ खूप चांगला होत चाललेला आहे. शर्यती होतात त्या पण मैत्रीपूर्ण होतात. काय म्हणाल? शर्यती सगळ्याच मैत्रीपूर्ण होता. मेन म्हणजे आपले
कमिटी स्ट्रॉंग असल्यामुळे आणि कमिटीने जे सर्व काही नियमावली लावली त्यामुळे हे दिवस आपल्यात आहेत आणि सर्वांनी हे दिवस म्हणजे येण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आतापर्यंत. कारण की लॉकडाऊनच्या आधी पिरियडमध्ये बंदी काळामध्ये सगळ्यांनी आम्ही बघितलंय कसे दिवस होते काय होते. कारण की कुठे मैदान असला काय असला पोलीस प्रशासन असले काय असले ते पळापळ व्हायची, परत केसेस वगैरे व्हायच्या. बंदीच्या काळात ते दिवस सगळ्यांनी बघितल्यात म्हणून आता दिवस चांगले आलेत. कमिटी आपली स्ट्रॉंग असल्यामुळे सर्व काही व्यवस्थित होतं. दादा आता बघतोय की रॉकेट एकदम चांगला पळतोय, नियोजन कसं करायला त्याचं? नियोजन म्हणजे दादाचा कसा असतो, कधी कोणाचा पहिऱ्यासाठी फोन आला काय आला तर संध्याकाळी आम्ही ग्रुपवर चर्चा वगैरे होते किंवा घरी बसलेलो असलो गोठ्यात वगैरे तर दादा सगळ्यांचा सल्ला घेतो. तर सल्ल्यानुसार दादा पहिल्यात बैल करतो. मेन म्हणजे योगी दादा आणि गणपत दादाचा सल्ला जास्त असतो दादांना. आणि बाकी सगळ्या पोरांची विचारपूस करतो दादा, मगच पहिल्यात बैल देतो दादा. बघा शेठ नेहमीच येत असतात, बोलत असतात, पण आज त्याचे संपूर्ण धरणारे असतील, सोडणारे असतील किंवा त्याच्या मागची मेहनत घेणारे आहेत त्यांच्याशी बोललो. दादा तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. असाच रॉकेटला टॉपला नेत्रा आणि ही जोडी पलताना बघून एक वेगळाच आनंद होतोय. टॉप स्पीड लागते, ही जोडी कंटिन्यू पलवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद दादा. धन्यवाद.